नमस्कार. तर मी आज बनवत आहे कारल्याची भाजी. एक ट्रिक वापरून, त्यामुळे तुमची कारल्याची भाजी बिलकुल कडू नाही होणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे मी कारलं कट करून घेत आहे गोल आकारामध्ये. आणि कारलं कट करून झाल्यानंतर त्याच्यातली बी वेगळी करायची आहे. इथं मी असं सगळ्या बी वेगळ्या करून घेतलेल्या आहे. त्यानंतर थोडंसं मीठ ॲड करून त्याच्यावर थोडंसं मिक्स करायचं आणि झाकून ठेवून द्यायचं 10 ते 15 मिनटासाठी. 10-15 मिनटानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे कारली. इथे आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी लसूण घेतलेला आहे 10 ते 12 पाकळ्या आणि सुकं खोबरं ते मिक्सरला जाडसं वाटून घेतलेलं आहे. फोडणीसाठी इथं 2 पळी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. तेल तापल्यानंतर जिरं, मोहरी आणि कढीपत्ता अशी फोडणी दिलेली आहे. एकदम बेसिक मसाल्यामध्ये आपल्याला करायची आहे भाजी. कोणताही वेगळा मसाला घालायची गरज नाही, काय नाही. एकदम भन्नाट अशी लागते. एक उभा केलेला कांदा ॲड केलेला आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर आपण जे वाटण वाटलं होतं ते टाकायचं आहे 2 चमच. ते टाकलेलं आहे 2 टेबलस्पून. त्यानंतर लाल तिखट, हळद आणि मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे कारलं आपण चिरून ठेवलं होतं ते याच्यात ॲड करून करायचं आहे आणि मिक्स करायचं. हीच ती आपली ट्रिक. याच्यामध्ये लिंबाचा रस घातल्यानंतर कारलं खूप प्रमाणात कडू लागायचं कमी होतं. आणि लिंबू घातल्यामुळे साखर घालायला विसरायचं नाही. तुम्ही गूळ देखील घालू शकता. आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे 2 चमच. आणि थोडंसं पाणी, किंचित असं 1 चमच पाणी टाकायचं आणि झाकण लावून शिजू द्यायचं. झाली आपली भन्नाट अशी कारल्याची भाजी तयार. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.